एक सांगू का? आम्ही नदीवर चाललोय पोहायला. चला माझ्यासोबत. गावाच्या कडेला वाहणारी ही नदी म्हणजे आमचं स्वर्गच आहे. लहानपणापासून गावाला आले की नदीवर जायची ओढ असायची. कधी एकदा नदीवर जातोय असं व्हायचं. लहान असताना पोहता नाही यायचं तेव्हा मामा, मावशी, बाबा खांद्यावर घेऊन पाण्यात उतरवायचे, पोहायला शिकवायचे, पाण्यातले खेळ खेळायचो आणि तेव्हाच नाही अजूनही खेळतो. नदीचं पाणी इतकं स्वच्छ असतं की किनाऱ्याला एकटक बघत शांत बसायला सुद्धा खूप छान वाटतं. कोणाला पोहायला यायचं तर कोणाला नाही यायचं, कोणी पोहण्यात एक्सपर्ट तर कोणी धडपडण्यात एक्सपर्ट. पण खरं सांगायचं तर त्या नदीमध्ये आम्ही सगळेच सारखेच आनंदी असायचो. उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणात उन्हात एवढं गरम होतं की नदीवर जाणं हा एकच पर्याय असायचा आणि हेच रोजचं रुटीन असायचं. पण एकदा उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या की आम्ही भावंड आपापल्या घरी शहरात परतायचो. पण मग अशी मजा करायला फक्त उन्हाळ्याच्या सुट्ट्याच मिळतात आणि ह्या आठवणी कायम मनात घर करून राहतात. पण वर्षभरातल्या निवांत वेळी ह्या आठवणी नक्की ताज्या होतील. तुम्हाला सुद्धा तुमचं बालपण आठवलं की नाही? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा.